हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2024साठी या डेटला झालेला 1 सप्टेंबर 2023ला झालेला तलाठी पेपर, जी थर्ड शिफ्ट होती 4:30ची शिफ्ट होती. त्या शिफ्टमधील गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत. ट्रिक्सने कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवणं होते ते आपण इथे बघणार आहोत. ओके, चला. माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मी तलाठी, पोस्टमन, MTS या तिन्ही पण एक्झाम चांगल्या मार्कांनी पास झालेलो आहोत. तलाठी भरती 2023 आणि 2019 दोन्ही भरतीमध्ये मला गणित बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ मार्क्स होते, पैकीच्या पैकी गुण होते, 50 पैकी 50 होते. ओके, आता ही बघा, 1 सप्टेंबरपासून पेपरला सुरुवात झाली होती. 1 सप्टेंबरचे तिन्ही पेपर आपण घेत आहोत. 2 पेपर ऑलरेडी घेतलेले आहे. हा तिसरा पेपर आहे. डायरेक्ट आपण आपल्या सेक्शनला, गणित आणि बुद्धिमत्ता सेक्शनला हात लावू. कुठे गेलं? एकदम बेसिक पासून सांगणार नाही मित्रांनो. इथे ट्रिक कशा अप्लाय करायच्या ते आपण करणार आहोत आणि कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते इथे तुम्हाला मी सांगणार आहोत. ओके, चला. आणि हां, गणित बुद्धिमत्ता मित्रांनो, मी दोन्ही पण विषय शिकवलेले आहे, पेड बॅचमध्ये पण आणि यूट्यूबवर पण मी शिकवलेले आहे. ओके, यूट्यूबवर गणित बुद्धिमत्ता दोन्ही पण शिकवलं आहे आणि पेड बॅचमध्ये फक्त गणित शिकवलेलं आहे. आशा करतो निश्चितच तुम्ही त्या दोन्हींचा पण फायदा घ्याल. जनरल इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक चाचणी, तार्किक क्षमता म्हणू शकता. या घटकामध्ये मॅथ आणि रिझनिंग दोन्ही पण विषय येते तलाठी भरतीसाठी. पहिला क्वेश्चन बघा. ABC या 3 तोट्या अनुक्रमे 5 तास, 8 तास आणि 12 तास, 5 तास, 8 तास आणि 12 तासांत एक टाकी भरू शकतात. ठीक आहे, तिन्ही टोटे आहे स्वतंत्रपणे 5 तास, 8 तास आणि 12 तास या वेळेमध्ये एक टाकी भरू शकतात. जर सर्व तोट्या एकाच वेळी उघडल्या गेल्या तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? एकदम इझी आहे, काही नाही. पहिला नळ, दुसरा नळ आणि तिसरा नळ. टाइम लिहा, 5 तास, 8 तास आणि 12 तास. आता काय करा, तिन्हींचा पण लसावी काढा, जो की 12×5=60 येणार आहे. ठीक आहे, 60 येणार आहे. बस 5 याला भागा, 12×5=60 होते. 8 भागा, किती होत आहे? ठीक आहे, थोडं पॉईंटमध्ये आन्सर निघणार आपलं. 15 येते का? सॉरी, 8×10=80 नाही, 8×6=48, 8×7=56, 7.5. ठीक आहे, आपण पॉईंटमध्ये काढण्यापेक्षा याला डायरेक्ट 120 बनवू. याला 12×24 आणि 15, 24 आणि 15 बरोबर 12×120. ठीक आहे, चला. 15×8=120, 24×5=120, 12×120. याची तिन्हींची पण बेरीज करा. आता 15×25, 25×2=50 -1 49. आता हे जे 49 बेरीज आहे ना, याला भागून टाका. किती ते पाहून घ्या. 120 भागेला 49. 49 इथं सगळीकडेच आहे. 49×2=98 प्लस 22 का? 49×2=98 प्लस 22. नेक्स्ट, थोडं फास्ट घेऊ का? हे बघा, हे असं स्ट्रक्चर दिसलं ना, फक्त शेवटलं वाक्य वाचायचं. त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला संच. म्हणजे इथं जो नियम लागते, सेम नियम यापैकी कुठं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. जी आणि डी मध्ये काय फरक आहे? जी आणि डी मध्ये, जी नंतर उलट्या जातात ना आपल्या, उलट्या जायला लागणार. डी पासून जी पर्यंत यायला लागणार उलट्या. DEFG दोनचा फरक आहे. ठीक आहे, तसंच आय आणि एम मध्ये JKL नंतर M, म्हणजे हे इथे फरक लागत नाही. इथे पहा, M आणि KLM इथे फरक लागत आहे. M आणि I मध्ये इथं बघा, I आणि M चुकलं नाही पण इथं पण चुकणार. ठीक आहे, इथं M जे बरोबर आहे, इथं पण M जे तुमचं बरोबर राहणार. त्यानंतर आता हे दोघांमध्ये तुलना करा. शेवटचं पहा, I आणि F आणि I. FGHI रिटर्न गेल्यानंतर 2 लेटर सोडून तिसरं LMNO बरोबर आहे. I आणि P. JKLM खूप दूर चाललं, म्हणजे हे पण कटलं. ठीक आहे,
दोन दोनचा फरकवाला आपण काढला आन्सर ऑप्शन नंबर बी. आता पीपीटीमध्ये मित्रांनो ऑलरेडी ते आन्सर दिलेले आहे. आता आन्सर कसे शोधायचे आपण ते बघतो. ऑलरेडी पीपीटीमध्येच ते आलेलं आहे आन्सर. आपण डायरेक्ट आन्सर इथे दिलेले आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. ओके, या व्हिडिओमध्ये आन्सर कसे शोधायचे, लवकरात लवकर आन्सरपर्यंत कसं पोहोचायचं ते तुम्हाला मी इथे सांगत आहोत. ठीक आहे, पूर्णपणे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही मित्रांनो. ओके, आय रिपीट, पूर्णपणे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही. अर्ध्या वेळेमध्ये तुमचं काम होऊन जाते, अर्ध्या वेळेमध्ये तुम्हाला आन्सर तुमचं भेटून जाते. पहा, जे म्हणजे 10, एल म्हणजे 12, 14, 16, 12. जे म्हणजे 10, एल म्हणजे 12, एन म्हणजे 14, पी म्हणजे 16. आता हे लेटर कसे मी डायरेक्ट करतो ते तुम्हाला ऑलरेडी मी यूट्यूबवरच शिकवून दिलं आहे. 15 दिवसामध्ये तुम्हाला डायरेक्ट ए पासून झेडपर्यंत 26च्या 26 ही लेटर कसे पाठ करायचे 15 दिवसामध्ये ते सगळं सांगितलं आहे. ओके, 10, 12, 14, 16, 18. 18 नंबरचं कोणतं लेटर आहे? 18 म्हणजे आर होते आणि आरनं फक्त एकमेव सुरुवात आहे आरवाला. ठीक आहे, नेक्स्ट. एक्स प्लस एक्स प्लस 1 सांगतो तुम्हाला. मी सांगितलं अल्जेब्रा बॅचमध्ये, आपल्या गणिताच्या बॅचमध्ये सांगितलंय, फ्री आणि पेडमध्ये दोन्ही पण सांगितलंय. पहा, ए प्लस 1/a असन आणि इकडे त्याला पी असन, इथे बरोबर पी, आणि इकडे असन एक्सचा वर्ग एचा वर्ग प्लस एक्सचे एचा वर्ग बरोबर काय होईल ते सांगतो मला इथे. ठीक आहे, हे जर असं असन ए प्लस 1/a इज इक्वल टू पी असन तर ए स्क्वेअर प्लस 1/a स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर मायनस 2. हे तुम्हाला सांगितलं होतं मी. ठीक आहे, डायरेक्ट आन्सर करा. इथं 3 आहे ना, बस इथे या 3चा वर्ग म्हणजे पीचा वर्ग मायनस 2 होऊन जाईल. 3चा वर्ग मायनस 2 7, 3 त्रिक 9 मायनस 2 7, 7 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. शेवटचं वाक्य. त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला संच, म्हणजे इथं जो नियम लागते तोच नियम यापैकी कुठं लागते ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. सर्वात पहिले घ्या, शेवटचं घ्या, 12 आणि 8. एच एल म्हणजे 12 होते, एच म्हणजे 8 होते. 8 आणि 4 12, इथे 13 आणि 15, 4चा फरक आहे का? नाही ना, कटलं. डब्ल्यू आणि वाय, एक मिनिट, हो ना, डब्ल्यू वाय म्हणजे 23 आणि 25, 2चा फरक आहे, हे कटलं. यू आणि वाय, यू म्हणजे 21, वाय म्हणजे 25, 4चा फरक दिसत आहे म्हणजे हे तुमचं येऊ शकते. ओ आणि एन, एन म्हणजे 14, ओ म्हणजे किती? 15, इथं 4चा फरक नाही, 1चा फरक आहे ना, तर हे पण कटलं. तुमचं ऑप्शन नंबर हे. ओके, पहा, शेवटच्या 2 लेटरमध्ये 4चा फरक पाहिजे, परंतु नाही, फक्त बाकी कुठंच इथं 4चा फरक नाही, याच ठिकाणी आहे, म्हणून तुमचा आन्सर 3. ठीक आहे, अशा क्वेश्चनमध्ये सर्वात पहिलं फक्त डिफरन्स पाहायचा. 16 × 32 - 1 म्हणजे 15चा फरक आहे इथे. इथं हो, 1 + 5 6, 3 1 4, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 15चा फरक आहे. ते कसं करायचं ते सांगतो. प्रत्येक ठिकाणी 15चा फरक आहे. डायरेक्ट तुम्ही इथं 15 ॲड करा. ओके, कारण ती 15 वाढत आहे, इथं 15 ॲड करा, किंवा 6 1 6 1 6 1, शेवटी 1 असणारा आन्सर एकमेव आहे ते. ठीक आहे, कुठंच बाकी ठिकाणी 6 नाही. ठीक आहे, 76 + 15 किंवा डायरेक्ट 6 1 6 1 1 असताना, म्हणजे 15 ॲड केलं, प्रत्येक संख्येत 15 ॲड केल्यानंतर ऑब्व्हियसली ते एकक स्थानचा अंक 1 6 1 6 6 1 6 1 असा तो येणार आहेच. ओके, 76 आणि 15 86 5 91 बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट. एका टीव्ही संचाची मूळ किंमत 9,000 रुपये आहे. ठीक आहे, 9,000 रुपये संचाची किंमत आहे. या किमतीवर 20% सूट दिली म्हणजे ती किती झाली? 100वरून 80 झाली, किंवा त्याला तुम्ही 10वरून 8 झाली असं म्हणता. ओके, नंतर किंमत 10%ने वाढवण्यात आली. ठीक आहे, मग किंमत किती झाली? 100वरून 110 झाली, किंवा 10वरून 11 झाली शॉर्टमध्ये. तर टीव्ही संचाची नवीन किंमत किती? काढून घ्या. नवीन किंमत किती आली? तर 1 2 0 कटले, 1 2 0 कटले. तुम्हाला माहिती आहे इथं शेवटी 1 0 आहे, म्हणजे तुमचं आन्सर एकच स्थानी 1 0 येणारच आहे, जे की तुमच्या इथं आणि इथं 2 ठिकाणी 0 आहे. हे 2 कटले. आता 2 2 6 6, ठीक आहे, तिसरं चिन्ह तुम्हाला इथे शोधायचं आहे. हे किती येते? 1 0 काढला आपण, हे 9 0 सोडून द्या. आता 8 9 72 × 11,
72 लाख ना गुणा 11 गुणा 2 7 2 9, ठीक आहे, 0 920. चला नेक्स्ट. 8m 54 म्हणजे 8 मीटर 54 सेमी लांबीच्या रिबिनला कापून तिचे समान लांबीचे 7 तुकडे केले गेले. प्रत्येक तुकड्याची मीटरमधील लांबी किती? मीटरमधील लांबी पाहिजे म्हणजेच काय, तर तुमचा 8 मीटर 8.54 मीटर, ठीक आहे. हे झालं पूर्ण मीटरमध्ये. याला 7 न भागा डायरेक्ट 7 1 7, सगळ्या ठिकाणी 1 आहे. 7 1 7, हातचा उरला 1, 7 2 14 पॉईंट द्या, हातचा पूर्ण उरला 7 2 14 122 मीटर, ठीक आहे. नेक्स्ट सोडवा. कंचे भागू बेवर उलनुसार पहा, नेहमी लक्षात ठेवा अशी एक संख्या आहे, ए संख्या भागेला बी गुणिला सी असं जर असन किंवा कोणती संख्याला 12 माना भागेला 4 माना गुणिला 2 माना. ओके, कंचे भागू बेवनुसार. इथं जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर पहिलं लक्षात ठेवा, हे जे 4 आहे ना याला खाली उडून द्या असं लिहा, ठीक आहे. हे तुमचं योग्य करेक्ट आन्सर आहे. 12 भागेला 4 गुणिला 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. याला हे 13ला नंतर पाहू, ठीक आहे. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आणि याला जर तुम्ही असं करतो म्हटलं 12 भागेला 4 2 8 करतो म्हटलं, हे चुकते तुमचं, ठीक आहे. हे चुकते तुमचं, हे तुमचं बरोबर, ठीक आहे. 4 3 12 3 2 6, बस मायनसचे 6, 13 मायनस 6 किती येते? 13तून 6 गेले 7. नेक्स्ट. 10 निरीक्षणांची सरासरी 46 आहे. ओके, नंतर लक्षात आले की 142 हे निरीक्षण चुकून 42 असे वाचले गेले, तर योग्य सरासरी शोधा. मी काय म्हणतो, 10 निरीक्षणांची सरासरी 46 आहे म्हणजे एकूण तुमचं एवढं झालं 46 460, ठीक आहे. नंतर काय लक्षात आलं का, 142 हे निरीक्षण चुकून 42 असे वाचले गेले. कितीनं कमी वाचलं गेलं? 142 ऐवजी आपण 42 वाचले म्हणजे 100 पॉईंटनं आपला तो बेरीज आपली मागे आली म्हणताय, ठीक आहे. 142च्या ऐवजी 42 वापरले म्हणजे 100 पॉईंटनं आपण कमी गणना केली. बस हे 100 पॉईंट आहे ना, एकूण मध्ये नंतर ऍड करून टाका आणि भागायला किती, ते एकूण निरीक्षण आहे 10. 0 कटला 46 आणि 10 56, ठीक आहे. नेक्स्ट. चल 12 मिनिट झाले. हे वरचं घेऊन काहीच वाचायची गरज नाही, फक्त हे खालचं वाचायचं. जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली, लेटर्स बिघडले, ABCD तुम्ही वगळले, ठीक आहे, वगळली, तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 7वे एकूण 7वं पाहिजे? 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर आणि 7 नंबर अँड. नेक्स्ट. अमितने जयंतीकडून 11,000 रुपये एवढी रक्कम वार्षिक 10% वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतली, ठीक आहे. चक्रवाढ व्याज लक्षात ठेवा, सर्व थकबाकी भरण्यासाठी 2 वर्षानंतर अमितने भरलेली एकूण रक्कम. 2 वर्ष जात आहे, पहिल्या वर्षी 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 10% वाढली. मी काय म्हणतो, 11,000 रुपये रक्कम घेतली होती, पहिल्या वर्षी 10% वाढली म्हणजे 100वरून ती 110 झाली. पुन्हा दुसऱ्या वर्षी हाच कार्यक्रम झाला, पुन्हा 10% वाढले म्हणजे 100वरून 110 झाली, ठीक आहे. किंवा 10वरून 11 तुम्ही असं पण लिहू शकता. 2 0 कटले 2 0 कटले 2 0 कटले, 11 गुणला 11 गुणिला 0 म्हणजे गुणला 10 म्हणू शकता. 11चा घन 1331 असं काही आहे ना, 1331 आणि हा वाला 0. कोणताही विजार टाय नाही, ठीक आहे. कोणताही टाय बूट नाही, एक असं होते, एक उदाहरण असं होते, एक दुसरं उदाहरण कोणताही विजार टाय नाही आणि कोणताही टाय बी नाही म्हणजे बूट नाही. आता हा जो बूट आहे ना, तुम्ही हा असा पण काढू शकता किंवा याला असं पण काढू शकता, ठीक आहे. कारण पहा, व्ही आणि टी दोघं एकमेकाचे दुश्मन आहे. टी आणि बी हे दोघं एकमेकाचे दुश्मन आहे, परंतु व्ही आणि बी दुश्मन नाही आहे. म्हणून इथं आपण एक दुसरी आकृती काढली का व्ही आणि बी एकमेकामध्ये म्हणजे थोडी हिस्सा एकमेकांमध्ये टाकून दिला. आता पहा,
कोणताही बूट हा विजार नाही. कोणताही बूट हा विजार नाही इथून बरोबर आहे, पण इथं चुकलं म्हणून हे ऑप्शन नाही. ठीक आहे. कोणताही बूट, काही बूट हे विजारी आहे. काही बूट हे विजारी आहे. काय म्हणताय? पहिलं वाक्य म्हणताय ह्या दोघांमध्ये काहीच संबंध नाही, आणि दुसरं वाक्य म्हणताय ह्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये गुंतून आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू का, एकतर मध्ये पहा, हे दोन वाक्य पहा, हे टी आणि व्ही, टीचं जाऊ द्या, फक्त व्हीला पहा. एक वाक्य म्हणते कोणताही बूट हा विजार नाही, हे वाक्य तुमचं बरोबर आहे म्हणताय. दुसरं वाक्य म्हणताय काही बूट विजार आहे म्हणते, काही बूट विजार आहे म्हणते. हे दोन्ही वाक्य मित्रांनो एकाच वेळेस योग्य राहू शकत नाही किंवा एकाच वेळेस चुकीचे राहू शकत नाही. ज्या वेळेस पहिल्या कंडिशनमध्ये समजा मी कोणताही बूट विजार नाही हे वाला म्हटलं, हे म्हटलं, तर हे तुमचं चूक होऊन जाईल. ठीक आहे. काही बूट विजार आहे हे तुमचं चूक होऊन जाईल. जर पहिला वाक्य म्हटलं मी कोणताही बूट विजार नाही हे चूक आहे म्हटलं, हे चूक आहे म्हटलं, हे दुसरं वाक्य तुमचं मग बरोबर होऊन जाईल. म्हणजे मी असं म्हणू का, ह्या दोन वाक्यापैकी कोणतंही एक वाक्य बरोबर आहे, दोनपैकी दोन्ही वाक्य बरोबर आहे हे चूक आहे, आणि दोनपैकी दोन्ही वाक्य चूक आहे हे पण चूक आहे. ठीक आहे. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. अरे एक मिनिट, कोणताही बूट विजार नाही, काही बूट विजारी आहे. ए और बी हे राईट आहे. एक्झाममध्ये कुठलं त्याला काय म्हणजे त्याला आपण हे नाही काय मिस्टेक्स होत नाही का एक्झाममध्ये ऑप्शनचा आन्सर देताना, म्हणजे क्वेश्चन चुकू शकते इथे. कारण की पहा हे दोन्ही जे वाक्य आहे ना, कोणताही बूट हे विजार नाही, हे जर आपण पकडलं तर हे वाक्य चुकीचं होणार आहे. किंवा समजा याला राईट पकडलं तर हे चुकीचं होणार आहे. म्हणून दोनपैकी एका वेळेस एकतर एक बरोबर आहे किंवा दुसरं बरोबर आहे. दोनपैकी एका वेळेस कोणतं तरी एक बरोबर आहे. एक ऑप्शन असते, हे असं ऑप्शन असते. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 एक तर पैकी निष्कर्ष 1 किंवा 2 तर्कसंगत असं असते. ठीक आहे. क्वेश्चन वगैरे मिस्टेक त्याला काय म्हणते, क्वेश्चनमध्ये क्वेश्चन चुकला असेल तो. मग नेक्स्ट एक्झाममध्ये काही क्वेश्चन चुकते ना 1-2, तो प्रकार इथे घडला मग. ठीक आहे. नेक्स्ट DU 66 HY 71 त्याचप्रमाणे KN एवढे ओके संबंधित आहे, तर खालीपैकी कोणते BS 28शी संबंधित आहे? ह्या दोघांचा एकमेकांसोबत संबंध आहे, ह्या दोघांचा एकमेकांसोबत संबंध आहे. तोच संबंध ह्याचा कोणासोबत आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. मी पहिले याचं पाहून घेतो. के आणि एन, के म्हणजे 11 होते. के आणि ओचा संबंध पाहिलं पहिलं काय आहे तर के LMNO, जे के LMNO 3 लेटर सोडून आहे, म्हणून बी नंतर BS 28 साठी कोण आहे तर पाहून घ्या. पहिलं लेटर बी, CDEF, एफ न कोण सुरुवात आहे, हे पण सुरुवात आहे आणि हा पण सुरुवात आहे, हे दोघ जण कटले. आता व्ही आणि डब्ल्यू आहे, यानंतर हे पाहून घेऊ. एन नंतर OPQR 3 सोडून, एस नंतर TUVW, डब्ल्यू कोण आहे इथे एकमेव आहे. नेक्स्ट सरळ व्याजाने वार्षिक 11% दराने 2000 ची रक्कम, 11% रेट आहे, 2000 ची रक्कम आहे, 2330 इतकी होण्यासाठी लागणारा कालावधी. ठीक आहे ना. मी काय म्हणतो पहा, एक रक्कम आहे P किंवा X म्हणा, X ही रक्कम आहे 11%च्या रेटनी, X नाही रक्कम ऑलरेडी 2000 दिलेली आहे ना, 2000 ही रक्कम आहे 11%च्या रेटनी N वर्षासाठी घेतली, तेव्हा सरळ व्याज किती होता मित्रांनो? एकूण रास आहे तुमची 2300, हो 2300 रास आहे, त्यामधून 2000 काढून टाका, 330 रुपये तुमचे व्याज होत आहे. ठीक आहे. पहा व्याज इज इक्वल टू PNR भागिले 100. आता हे व्याज कसं काढलं आपण? एकूण रासमधून मुद्दल काढलं. ठीक आहे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 11 2 22, 220 गुणिला N इज इक्वल टू 330. आता हे भागेला हे 220 इकडे ना, 11 2 11 3 302. एक मिनिट, काहीतरी चुकलंय का? 11 2 22,
एक मिनिट काहीतरी चुकलं आहे आपला कालावधी एक. अरे हा 1.5 आहे ना, एक वर्ष थोडे 1.5 म्हणजे 302 होते ना, 302 म्हणजेच होते 1.5. ठीक आहे, चला नेक्स्ट. ए बी सी मिळून एक काम 4 दिवसात करतात. ए प्लस बी प्लस सी मिळून एक काम 4 दिवसामध्ये करतात. त्याच कामाला ए हा एकट्याने 8 दिवसात आणि बी हा एकट्याने 8 दिवसात, बी हा एकट्याने 12 दिवसात पूर्ण करू शकतो. तर सीला त्या कामास करण्यासाठी किती वेळ लागेल? सीला किती वेळ लागेल असं त्यांचा अर्थ होते. काही नाही, एकदम इझी आहे. पहिले सगळ्यांचा लसई करून घ्या. याला सोडून हे क्वेश्चन मार्कला सोडून द्या. 24 निघतील लसावी. पहा 4 सकट 24, 8 त्रिक 24, 12 दोन्ही 24. समजलं इथपर्यंत? समजलं? तुम्हाला फक्त सीचं पाहिजे. हे क्षमता झाली, ते क्षमता. ए प्लस बी प्लस सी तिघांची पण क्षमता आहे. त्याच्यामधून बी ची क्षमता काढा, ए ची काढून टाका, मायनस करा. ओके, मी म्हणलं हे प्लस बी मायनस बी कटला, प्लस ए मायनस ए कटला. म्हणजे मी काय म्हणतो, तिघांच्या क्षमतेमधून 6 मधून ए आणि बी दोघांची क्षमता काढा, म्हणजे 3 आणि 2 5 मायनस करा, तेव्हा तुमचं 1 राहते. ठीक आहे, तिघांच्या क्षमतेमधून ह्या दोघांची क्षमता वजा करा, तेव्हा तुमचं 1 राहते. बस ह्या 1 24 ला बघा, आन्सर तुमचं 24. नेक्स्ट. आज थोडं मी हळू घेतो कारण की तुम्हाला पण थोडंसं समजलं पाहिजे. या आधीचे 2 लेक्चर थोडे फास्ट घेतले होते. ओके, ओपी हे उलटा झालं का? HKNQ, HIJKLMNOPQ म्हणजे 2चा फरक आहे का? एचच्या पण आधी 2चा फरक आहे काहीतरी. कोण आहे पाहून घ्या. एचच्या आधी हे 8 होते, 7 6 5 म्हणजे कोणते? ते ई. पहा EFGH, ई इथं नाही, इथे. आता पहा डी आहे, डी दोन्ही ठिकाणी सेम आहे. जी आणि एफ आहे, तर कोणते ते पाहून घेऊ. ROLI आणि शेवटचं लेटर फक्त ROLI आणि इथे शेवटचं लेटर, म्हणजे हे तुमचं शेवटचं, हे वाला शेवटचं कोणतं लेटर येते ते पाहून घेऊ. पहा IJKLMNO 2चा फरक आहे, म्हणून आय म्हणजे 9 होते, 8 7 6 म्हणजे काय होते? तर FGHI, एफ इथं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. हे कटलं, जी कटला. नेक्स्ट. एक मुलगा 6 किमी/h वेगाने धावत असल्यास 38 मीटर बाजू असलेल्या एक मुलगा ज्याची स्पीड आहे 6 किमी/h 38 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकार क्षेत्राभोवती धावत एक पूर्ण फेरी मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील? पहा, त्याची स्पीड आहे 6 किमी/h. एक अशी चौरसाकृती बाजू आहे, मैदान आहे, क्षेत्र आहे. ठीक आहे, चौरसाकृती ज्याची बाजू 38 आहे. जर हे चौरसाकृती क्षेत्र असन, मैदान असन, तर ही बाजू 38 म्हणून ही पण बाजू 38, ही पण बाजू 38, ही पण बाजू 38 म्हणजे 38 चौक किती होते? 40 चौक करतो म्हटलं ते 160 मायनस 2 चौक 8 मायनस 8 किती होते? 152. एकूण अंतर त्याला 152 म्हणजे 152 मीटर. बरं, हे बघा, मीटर अंतर कापाचं आहे. कितीच्या स्पीडनं? 6 किमी/hच्या स्पीडनं. त्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं, लहान युनिटमध्ये करायचं, म्हणजे वर लहान राहील आणि खाली 18 मोठी राहील. ठीक आहे, 5/18 आणि 18/5 म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर लक्षात ठेवा. लहान करायचं असेल किमीवरून तुम्हाला मीटरमध्ये करायचं असेल, लहान युनिटमध्ये करायचं असेल तर वर लहानवाली संख्या ठेवायची. जर का मीटर पर सेकंडचं किमी/h मध्ये म्हणजे मोठ्या युनिटमध्ये करायचं असेल तर मोठी संख्या वर ठेवायची. 6 1 6, 6 3 18, हे 3 खाली आहे ना, याला वर ठेवून द्या. तुमचं काही चुकतंय का? नाही ना? हे होते 3 2 6, 15 3 45, 5 9 45, 5 1 5 1 2 2. ठीक आहे, सॉरी 2 5 10, असं 5 2 10, 9.1. नेक्स्ट. 19 घ्या. असं काही दिसलं हे असं, तर हे क्वेश्चन मार्क काढायचं. इथं तुम्हाला डायरेक्ट समजलं पाहिजे. ह्या दोघांचा फरक आहे 13चा. ह्या दोघांचा फरक आहे 13 2 26, 13 3 39 म्हणजे 26चा फरक आहे. मी काय म्हणतो,
13चा फरक, 26चा फरक, एकतर ही इथं 33-39चा फरक असन किंवा 13×2 = 26, 26×2 = 52चा फरक असन. दोनपैकी कोणता तरी एक फरक आहे. एवढं तुम्हाला समजलं. एकदा इथं फरक पाहून घ्या. 230 आणि 295 यामध्ये 9तून 3 गेले 6, 6, 5 एवढा फरक आहे. ओके. आणि मधात पण एक काहीतरी फरक आहे इथं. 13×2 = 26, 13×13 = 13×26, 33×39 = 43×52, 13×5 = 65. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं 39 वाढणार आहे, प्लस होणार आहे, 52 नाही. आता हे 39 आणि इथं 39 ॲड करा. किती होते? 9 9 18. 18 म्हणजे फक्त एकच आहे 8 वाला. ठीक आहे. नेक्स्ट. मला आणखी पण फास्ट करून दाखवता आलं असतं, परंतु तुम्हाला समजलं पण पाहिजे यासाठी थोडं मी हळू घेतो. एक किरकोळ विक्रेता 225 रुपयाला रेडिओ खरेदी करतो. ठीक आहे. 225ला रेडिओ खरेदी करतो. त्याचा वर्कआउट खर्च 15 रुपये आहे. वर्कर खर्च आणखी 15 आहे वाढला. ठीक आहे. म्हणजे टाकला, त्याने पैसे लावले. तो रेडिओ 300ला विकला. विकतो. किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती? ठीक आहे बा. म्हणजे तो एकूण झाला तो किती ते 225 आणि 15 35 40. 240 रुपयाला तो स्वतःच्या घरी आणेपर्यंत पडला किंवा त्याला प्रॉपरली बनवेपर्यंत पडला. म्हणजे बघा, हा जो वर्कड खर्च आहे ना, म्हणजे 225ला त्याने एक वस्तू विकत घेतली, त्याला 15 रुपये लावले. आता ते लावणे म्हणजे त्याला दुरुस्त करायसाठी लावणे असो की घरपर्यंत आणण्यासाठी लावणे असो, भाडे खर्च असो, तो सगळा तुमचा मित्रांनो हे तुमच्या याच्यामध्ये खरेदी किमतीमध्ये पकडले जाते. कारण की ती वस्तूचं एखादी उत्पादन करत आहे तुम्ही, त्याला पूर्ण खर्च लावला, त्याला आणलं आणि भाडे खर्च समजू शकता तुम्ही त्याला, किंवा एक्स्ट्रा काही खर्च लागला असेल तो खर्च सगळा तो म्हणजे तुमचा पूर्णच्या पूर्ण खरेदी खर्चामध्ये पकडायचा. ओके. आणि हाच तुम्ही विकला 300 मध्ये म्हणताय. म्हणजे 240ची एक वस्तू आहे, 60 रुपये तुमचं प्रॉफिट झालं. बस टक्के काढून घ्या, गुणला 100 करून. ठीक आहे. याचं काही काम नाही. आता 1 कटला, 6 1 6 × 24, 100/4 म्हणजे 25%. नेक्स्ट. नफा त्याचा 25%. एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. ती त्याच दिशेने 2 किमी/h 4 किमी/h वेगाने चालत असलेल्या राजू आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंद आणि 10 सेकंदामध्ये ओलांडते. ठीक आहे. एक ट्रेन आहे, 2 किमी/h या स्पीडने जात आहे, त्याच दिशेने जात आहे. आणि एक आहे राजू नावाचा व्यक्ती आणि दुसरा आहे मधुर नावाचा व्यक्ती. त्यांना अनुक्रमे 9 सेकंद आणि 10 सेकंदामध्ये ओलांडत आहे. याला 9 सेकंदात ओलांडते, याला 10 सेकंदामध्ये ओलांडते. ओलांडून जाते. तर ट्रेनची लांबी किती? मी काय म्हणतो, याची स्पीड आहे 2 किमी/h, ज्याची स्पीड आहे 4 किमी/h. ठीक आहे. थोडं तुम्हाला आता समजून सांगण्यासाठी थोडं मी हळू घेतो. मी काय म्हणतो, इथं सेकंद आहे, इथं सेकंदमध्ये कापत आहे. मग एक तर तुम्ही किलोमीटरचं याला किलोमीटर/h म्हणजे याला अवरमध्ये करा किंवा वरच्याला मीटर/सेकंदमध्ये करा. मी करतो 2 मीटर/सेकंदला 518 गुणतो, म्हणजे 2 किमी/h मीटर/सेकंदमध्ये असं करतो मी. ओके. हे किती होते? 2×9 याची होते 509 मीटर/सेकंद चाल, की स्पीड म्हणू शकता. ज्याची किती होईल तुमचे? एक मिनटं. ही जी चाल आहे ना, स्पीड आहे ना, बसची दिलेली नाही, x मीटर आहे. ठीक आहे. आपल्या ट्रेनची स्पीड नाही दिली, ही याची स्पीड आहे. 500 किती? 92 509 509 मीटर/सेकंद. हे होत तुमचे 4 मीटर गुणला 518 म्हणजे 2×2 = 9, 10/9 मीटर/सेकंद, 10/9 मीटर/सेकंद. ठीक आहे. बरं, हे थोडं याला वेळ लागतं, याला नंतर घेऊ. एक्झाममध्ये पण तुम्ही असंच करायचं. जे क्वेश्चनला वेळ लागत आहे त्याला सोडून द्यायचं. एक्झाममध्ये पण असंच करायचं, जो क्वेश्चन वेळ लागत आहे त्याला सोडून द्यायचा आणि सर्वात शेवटी घ्यायचं. ओके. हे असं वर दिसत आहे ना, काही टेन्शन घ्यायचं नाही. पॅटर्न पाठ करून घ्यायचा. पीचा अर्थ फक्त लिहायचा, जो की आहे पी म्हणजे प्लस. 8 + 69 S 23. S कोणता आहे? भागेला 23. Q2R. Q म्हणजे कुठं आहे? -2. R कुठं आहे? गुणाकार आणि 5. ठीक आहे. जमलं? 8 × 69 = 23 2 5. 8 × 69 = 23 2 5.
3 त्रिक 9 दिसत आहे पहा. आणि हे होते 5 दुनी 10, पण कोणते मायनसचे 10, 8 आणि 3 11, 11तून 10 गेला 1, कोणता प्लसवाला, ऑप्शन नंबर तुमचं 4. नेक्स्ट 23, गटातनं बसणारा अक्षर समूह. ठीक आहे पहा, KL M सोडून N. ठीक आहे पहा, LKN आहे ना, असं चला, अजय के लगेच LM सोडून N. ठीक आहे, इथं काही गॅप नाही, इथं एकचा गॅप आहे. इथं पण सेम तसं होतं का पहा, ए नंतर लगेच B, C सोडून D. ओके ठीक आहे, U नंतर S, T नंतर U नंतर V नंतर W. ठीक आहे, म्हणजे सेम पॅटर्न भागत आहे का. इथून असं गेलं तर डायरेक्ट सेकंड लेटर आहे, इकडून खाली पुन्हा असं गेलं तर एक लेटर सोडून नंतर लेटर येत आहे. इथं जो क्रम लागते पाहून घ्या. ऑब्व्हियसली हे जर 3 सेम क्रम असेल तर हे तुमचा चुकलेला आन्सरच आहे. ठीक आहे, डायरेक्ट असं शोधायची गरज नाही. विधाने, सर्व बिगल तारामासी आहेत. सर्व बिगल तारामासी आहेत. एकही तारामासा कबूतर नाही. एकही तारामासा कबूतर नाही म्हणजे काय, दोघांचा पण गुणाकार आहे. म्हणजे हे दोघांचं काय तर दुश्मनी आहे, तारामासा आणि कबूतर. एकही कबूतर सिंह नाही. एकही कबूतर सिंह नाही. तर बघा ह्या दोघांची दुश्मनी आहे, परंतु हा जो सी आहे ना, बी सोबत आपला कंबाईन करू शकतो, बी सोबत थोडासा जाऊ शकतो. निष्कर्ष पहा, काही तारामासे सिंह असू शकतात. काही तारामासे सिंह असू शकतात का, हो ना, तारामासे सिंह असू शकतात, कारण हा गोल आपल्याला इथपर्यंत वाढवला आहे. ठीक आहे, चला, ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्या, म्हणजे हे निष्कर्ष 1 राईट आहे. दुसरं पहा, काही बागल कबुतरे असू शकतात. काही बागल कबुतरे असू शकतात का, नाही. का, कारण बा बागल जो आहे आतमध्ये आहे आणि त्याच्यावर आहे टी, आणि टी आणि याची दुश्मनी आहे ना, हा के आहे ना, तो के इथं टी जवळ येऊ शकत नाही, टीच्या आतमध्ये घुसू शकत नाही, कुठून पण टीच्या आतमध्ये घुसू शकत नाही. जर टीच्या आतमध्येच घुसणार नाही तर हा जो बागल किंवा बीच्या आतमध्ये कुठून घुसणार. ओके, म्हणून तुमचं हे पण वाक्य चुकते. केवळ एक बरोबर, निष्कर्ष 1 इज सत्य. नेक्स्ट, ती वेगळी अक्षरगट जोडी. ठीक आहे, कुठे गेलं, काय झालं, वेगळा अक्षरगट तुम्हाला ओळखायचा आहे. ओ आणि एम मध्ये काय आहे तर एम NO एक सोडून, STU एक सोडून बरोबर आहे, IJK एक सोडून बरोबर आहे, L नंतर MNOP 4 लेटर्स सोडून दिसतं, म्हणजे हेच तुमचं रॉंग आहे. हे 3 एक सेम रूल फॉलो करते, हे वेगळा रूल फॉलो करते, म्हणून ह्याला रॉंग. हेच तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला, 25 क्वेश्चन झाले. आपला जो क्वेश्चन राहिला होता त्याला आपण घेऊन घेऊ एकदा. कोणता राहिला होता, हां हेच आहे ना. ठीक आहे, पहा, पूर्ण क्वेश्चन झाले आपले. फक्त एक क्वेश्चन राहिला, जो की आपण पूर्णच्या पूर्ण पेपर सॉल्व्ह केल्यानंतर जो वेळ उरते, शिल्लक राहते, तो वेळ इथं द्यायचा. क्वेश्चन आला ठीक आहे, मग आपण 40 सेकंदमध्ये सोडवला, नाही आला ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुमच्याकडे 5 मिनिट भेटते ना. आता मग पेपर झाल्यानंतर जेवढा तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे तो यायला टाका. असाच एक्झाममध्ये तलाठी भरती 2019 मध्ये एक प्रश्न सोडवायला मला 8 मिनिटं लागले होते, जो सर्वात शेवटी सोडवला होता, आणि त्या एका क्वेश्चनमुळेच माझं सिलेक्शन झालं होतं 2019ची तलाठी भरती. ठीक आहे, हां नाहीतर कट ऑफवर झालंच असतं म्हणा. 172चा कट ऑफ होता कास्टचा, आणि मला होते 174. तो एक क्वेश्चन शेवटचा मला नसता आला तरी पण माझं 172 कट ऑफवर सिलेक्शन झालं होतं, होणार होतंच, कारण की माझ्या पेक्षा लहान मुलं लागले होते. वय जरी पकडतो म्हटलं तर कट ऑफवर तरी रिझल्ट आला असता. पहा, एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. ठीक आहे, बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे, अशी जात आहे ती. ठीक आहे, ती त्याच दिशेने 2 किमी पर आवर. आता 2 किमी पर आवर एक व्यक्ती आहे, दुसरा व्यक्ती 4 किमी पर आवर जात आहे, जे की राज आणि मधुर आहे. हा राज आहे, हा मधुर आहे. 2 किमी पर आवरला याला 518 करून मीटर पर सेकंद मध्ये करून टाका, जे की आपले 2×9=18 509. ठीक आहे, 509 मीटर पर आवर. हा 4 म्हटलं तर 4 × 518, 2×4 2×9=18 10/9. याची स्पीड आहे 10/9 मीटर पर सेकंद. ठीक आहे, मीटर पर सेकंद ओलांडतात.
9 आणि 10 सेकंदामध्ये. याला 9 सेकंदात ओलांडते, याला 10 सेकंदामध्ये ओलांडते. आता पहा, वेग गुणिला वेळ इज इक्वल टू अंतर. 9 9 कटले 5 किमी, 10 10 कटले 10 अंतर. ठीक आहे. पहा, एक मिनिट गुन्हा कर ना. एक मिनिट. काही चुकत आहे का? थोडं एक चुकलं 1 मिनिट चुकलं. 10/9 ना. ठीक आहे. हे तुम्ही असं म्हणा, याला 9 सेकंद ओलांडते, याला 10 सेकंदामध्ये ओलांडते. ठीक आहे. ही एक म्हणा. त्यानंतर तुम्हाला ट्रेनची लांबी काढायची आहे, ट्रेनचं अंतर काढायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मिसिंग दिसत आहे का? इथे मिसिंग दिसत आहे का? हे दोघं जण अशी धावत आहे, ट्रेन पण अशी धावत आहे. तेव्हा ट्रेनची स्पीड जर मी ए मानली, ट्रेनची स्पीड मी ए मानली, ट्रेनची चाल किंवा त्याला काय म्हणते स्पीड म्हणा डायरेक्ट. आता स्पीड किंवा ट्रेनचा वेग मी ए मानला, तर या ठिकाणी ट्रेनची स्पीड आणि ही 5/9 दोघांच्या स्पीडची वजाबाकी होईल. या ठिकाणी याची वजाबाकी होईल. म्हणजेच काय, तर या ठिकाणी ए मायनस 5/9 ही स्पीड होऊन जाईल. या ठिकाणी स्पीड होईल ए मायनस 10/9 ही स्पीड होऊन जाईल. ओके. हे का आलं? कारण की दोघांची पण दिशा सेम आहे. जर दिशा सेम असेल तर वेगांची वजाबाकी होते. म्हणजे या ठिकाणी 9 सेकंद लागत आहे. 9 1 9 9 ए मायनस 5, 9 ए मायनस 5 अपॉन 9, 9 9 कटले ए मायनस 5, ट्रेनची हे आली अंतर आलं, ट्रेनचं अंतर ए मायनस 5. ओके. सेम तुमचं इथं पण होऊ शकते का? होऊन ऑब्व्हियसली होणारच आहे. 9 ए मायनस 10 अपॉन 9 गुणला 10/9. एक मिनिट. हो ना, बरोबर आहे ना. थोडं काही चुकलं का? पुन्हा चुकत आहे का? 9 ए मायनस 5 पहा, 9 ए मायनस 5 अपॉन 9 हे झाली त्यांची स्पीड, एकत्रित स्पीड गुणिला वेळ लागले 9 सेकंद. ओके. बरोबर. वेग गुणला वेळ इज इक्वल टू अंतर. हे झालं ट्रेनचं अंतर. पुन्हा दुसरीकडे या सूत्राने पण काढून येते आपण. 9 1 9 मायनस 10, 9 ए मायनस 10, 9 ए मायनस 10 अपॉन 10 ही झाली दोघांची रिस्पेक्टिव्हली स्पीड आणि वेळ लागला इथे 10 मिनिट, 10/9 ना. एक मिनिट, 10 सेकंद ना. 10 सेकंद 10 10 कटले, 9 9 कटले. मी असं म्हणू का आता? नऊ ए मायनस 5 इज इक्वल टू 9 ए मायनस 10. काही चुकत आहे का? कुठेतरी काही चुकत आहे. ट्रेनची लांबी एक्स काढायची आहे. अंतर बरोबर अंतर लिहा. अंतर बरोबर अंतर. अंतर बरोबर अंतर म्हणजे काय? वेग गुणला वेळ. वेग गुणला वेळ इज इक्वल टू वेग गुणला वेळ. ठीक आहे. वेळ या आर व्यक्तीला आणि एम व्यक्तीला दोघांना पण कापण्यासाठी इथे 9 सेकंद लागत आहे, इथे 10 सेकंद लागत आहे. आता वेग काय आहे? तर वेग आपण ए मानला होता. एक मिनिट, काय आलं होतं? हां ठीक आहे. वेग आपण ट्रेनचा वेग ए मानला होता. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण काढलं होतं, काय काढलं होतं? ट्रेनचा वेग ए मायनस 2 किमी पर अवरला आपण मीटर पर सेकंदमध्ये असं कन्वर्ट केलं होतं. ओके. असं कन्वर्ट केलं होतं. बरोबर आहे. ठीक आहे. हे किती ते? बेक बे 9 18, 9 1 9, 9 ए मायनस 5 अपॉन 9 गुणला 9 म्हणजे 9 9 कट्टे. हे इथं येत आहे तुमचं 9 ए मायनस 5, 9 ए मायनस 5 इज इक्वल टू या ठिकाणी तुमचं येणार आहे इथे काय येत आहे? 4 किमी पर अवरला 5/18 गुणलं होतं आपण. बे 2 4, बे 9 18, 5 2 10 अपॉन 9. हे ए मधून पुन्हा याला ए मधून मायनस करावं लागेल. पहा काय होते? ए मायनस 10/9 गुणिला 10, 9 1 9, 9 ए मायनस 10 अपॉन 9 गुणला 10. बरोबर आहे. 4 सेकंद 10 वेळ लागता याला. बरोबर ना. हो. हे तुमचं येणार आहे इथे 9 9 81 आहे. थोडं आता वर करून घेऊ का?
ठीक आहे ना. पुन्हा 9981 ए मायनस 5945 इज इक्वल टू 990 ए 90 ए मायनस 9 100. ओके. तर हे काय तुमचं तर ट्रेनचा अंतर त्याला आपण काय म्हटलं तर हे याच्यानुसार एक्स आहे. ठीक आहे. पहा आता त्या एक्सला सोडून द्या. पहिले ह्या दोघांचं इथं काय होते ए बरोबर किती निघते ते पाहून घेऊ. हे 100 इकडे आणा आणि हे 81 तिकडे न्या. तुमचे राहते 81 9 9 ए इज इक्वल टू 100 मायनस 45 होते 55. हो का. ठीक आहे ना. पाहून घेऊ. थोडं काहीतरी चुकत वाटते. 9 सकट 54 6 पॉईंट समथिंग बरोबर ए तुमची काय निघतं स्पीड निघत आहे. आणि स्पीड जर निघली ठीक आहे. हा क्वेश्चन होऊन नाही राहिला. आपण याला नंतरच्या लेक्चरमध्ये कधी पाहू. पहिले मी पाहून घेतो कसं आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे सांगतो. ओके. थँक्यू. तरी पहा एक लास्ट चान्स आपण बघू आता. काय म्हणते एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशेने जात आहे. ती त्याच दिशेने 2 किमी पर आवर 4 किमी पर आवर वेगाने चालत असलेल्या राजधानी मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंद 10 सेकंदामध्ये ओलांडते. ट्रेनची लांबी काढा. मी म्हणतो ट्रेनचा वेग ए आहे म्हणून राज आणि एमचा वेग पाहू. राज आणि एमचा वेग दोघांचा काय काय आहे ते पाहून घेऊ. 2 किमी पर आवर 4 किमी पर आवर याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी 18/5 गुणला 5/18 5/18 आपण भागू. 2 9 18 याचा आहे 5/9 याचा 2 दुने 2 9 5 दुने 10/9 10/9 दोघांचा आपण इकडे वेग झाला. ती ट्रेन समजा अशी इकून गेली अशी गेली. पहिला कोणी असो राज आणि मधुर दोघांच्या वेळेस रिस्पेक्टिव्हली वेग किती होईल मित्रांनो. दिशा सेम आहे म्हणून ए मायनस 5/9 ट्रेनचा वेग मायनस त्याचा वेग गुणेला वेळ लागत आहे 9 सेकंद. इथे पण ट्रेनचा वेग मायनस 10/9 आणि इथे वेळ लागत आहे तुम्हाला 10 सेकंद. ओके. आता पहा हे होते 9 1 9 9 1 9 9 ए मायनस 5 आपण खालचे 9 वरचे 9 हे कटून जाते. इकडे काय तर 9 1 9 9 ए मायनस 10 9 ए मायनस 10 अपॉन 9 गुणिला 10. ओके. हे 9 10 हे 90 आहे. हे सेम एक सूत्र बनलं. हे काय तर ट्रेनची लांबी बनली इथे. ट्रेनची लांबी बनली इथे. हे होत आहे थोडं जागा कमी आहे ना म्हणून मला इथे सॉल्व करताना थोडं हळू घेऊ का. बरं ठीक आहे ना. हे होते 9 10 90 ए मायनस 10 10 100 हे 9 आणि भागेला 9 आहे इथे. ठीक आहे. चला आता हे 9 इकडे गुणा 9 1 9 9 81 ए मायनस 9 5 45 इज इक्वल टू 90 ए मायनस 100 90 ए मायनस 100 हे इकडं मायनसमध्ये गेल्यानंतर हे होते तुमचे 9 ए इज इक्वल टू 100मधून 45 गेले 55. इथून ए बरोबर 55/9 हे तुमची झाली गाडीची स्पीड. ट्रेनची स्पीड तुमची ही झाली. ट्रेनची स्पीड तुमची 55/9 मीटर पर सेकंद ही स्पीड झाली ट्रेनची स्पीड. ओके. आता हे सगळं मोडतो. तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त तुम्हाला ट्रेनची लांबी काढायची आहे. म्हणून ट्रेनची लांबी किंवा हे ट्रेनची स्पीड 55/9 इथे लिहितो. 55/9 इज इक्वल टू ट्रेनची स्पीड ज्याला आपण ए मानलं. ओके. आता तुम्हाला काय काढायचं आहे अंतर काढायचं ट्रेनचं. ट्रेनचं अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग किती आहे मित्रांनो. ट्रेनचा वेग 55/9 मायनस पहिल्या माणसाचा वेग आहे 5/9 55/9 ना 5/9 याला हे करा याला हे करा आणि गुणिला वेळ लागला 9 सेकंद.
सेम झाला. ओके, 9 9 कॉमन आहे, 55मधून 5 गेले, 50 राहिले, भागेला 9 गुणिला हे 9 9 9 कटले, आन्सर तुमचं 55 जे की एक्स आहे ट्रेनची लांबी. ठीक आहे, ट्रेनची लांबी. ओके, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. बघा याला जवळपास 5-7 पण 50 आपण काढली बरोबर आन्सर. ठीक आहे, याला जवळपास 5-7 मिनटं लागले, जवळपास 8 मिनटं पकडून घ्या असं किंवा 5-6-7 मिनटं पकडून घ्या, 7 मिनटं लागले. सेम सिच्युएशन माझ्यासोबत एक्झाममध्ये झाली होती. का झाली होती? कारण की मला त्या क्वेश्चनचा आन्सर प्रॉपरली नव्हतं माहीत. म्हणजे हेच असाच क्वेश्चन होता, सोडवायचा कसा ते मला ट्रिक नव्हतं माहीत. बेसिकनं सोडवला, बेसिकनं सोडून मला 2-3 वेळेस सोडावं लागला, तेव्हा कुठं समजला ते क्वेश्चन. सेम सिच्युएशन माझ्यासोबत झाली होती एक्झाममध्ये, सेम सिच्युएशन तुमच्यासोबत होणार आहे एक्झाममध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, जे शॉर्ट ट्रिकवाला आहे ना आन्सर, लवकर शॉर्ट ट्रिकनं क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता एका क्वेश्चनला मी 7 मिनटं दिले, पण बाकी क्वेश्चन जे 24 क्वेश्चन आहे ते मी ना 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये सोडवतो. आपण 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ सोडवतो. का? कारण की शॉर्ट ट्रिकनं करतो. म्हणून तिथे 24 क्वेश्चनमध्ये तुमचे 10-10 सेकंद वाचवलेला वेळ, 5-5 सेकंद वाचवलेला वेळ इथं करून तुम्हाला एक्स्ट्रा 5 मिनिटं मिळवून देते ना. जो की असा तुम्हाला जास्त वेळ लागेल किंवा तुम्हाला येणार नाही, जो टाईप तुम्ही हल्ली पाहिला नाही, किंवा एक नवीनच प्रकारचा कोणता मिसलिनियस टाईप वगैरे आला तर अशा कंडिशनमध्ये. ठीक आहे, ज्यांना कोणाला समजलं नसेल पुन्हा सांगून देतो. ट्रेन आता उत्तर दक्षिणचा काही फरक पडत नाही इथे. ट्रेन अशी चालली ती, एक माणूस आहे आर नावाचा, दुसरा व्यक्ती आहे एम नावाचा आहे. यांची पण स्पीड अशीच आहे. स्पीड जर अशी दोघांची पण असेल तर तुम्हाला माझ्या वेगांची वजाबाकी होती, तेव्हा रिस्पेक्टिव्हली वेग क्या एकूण वेग म्हटलं तर वजाबाकी होऊन जाईल. ट्रेनचा वेग दिला नाही म्हणून इथं रेल्वेचा वेगला आपण काय मानलं, ए मानलं. ओके, समजलं इथपर्यंत. आता याचा वेग पहा 2 किमी पर आवर, दुसऱ्याचा वेग 4 किमीवर. याचा वेग आरवाल्याचा वेग 2 किमी पर आवर, त्याला 518 गुणलं म्हणजे मीटर पर सेकंदमध्ये वेग आला 509. ठीक आहे, 509. आता हे मोडतो, फक्त याचा वेग लिहितो 509. याचा वेग एमचा वेग काय होता 4 किमी पर आवर, त्याला आपण 518 गुणलं तर हा वेग येत आहे 10/9. ठीक आहे, फक्त ह्या दोघांचा वेग येत आहे 5/9 याचा वेग, 10/9 याचा वेग. ओके, पुन्हा हे समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला पण हा क्वेश्चन समजला पाहिजे. ओके, चला. त्यानंतर काय केलं आपण, रेल्वेचा वेग आहे ना, बस नेहमी लक्षात ठेवा रेल्वेचा वेग जास्त असतो, म्हणून रिस्पेक्टिव्हली स्पीड काढायची असून तुम्हाला एक दोन्ही दिशा, ट्रेनही सरळ चालली, हा माणूसही सरळ चालला, दुसरा माणूसही सरळ चालला, म्हणजे इथे वेगांची वजाबाकी होईल. आता याच्यासोबत वजाबाकी करायची असेल तर ट्रेनचा वेग जास्त राहील, ऑब्व्हियसली माणसाचा कमी राहील. इथे पण वेग रिस्पेक्टिव्हली काढायचा तर a-10 असं काढला लागेल. याचा वेग होत आहे तुमचा 9 म्हणजे 9a-5, 9a-5/9 हा झाला रिस्पेक्टिव्हली वेग पहिल्या माणसाचा आणि ट्रेनचा. या ठिकाणी पण रिस्पेक्टिव्हली वेग निघते पहिल्या माणसाचा आणि रेल्वेचा. 9 9a-10, 9a-10. ओके, अपॉन 9. ठीक आहे, बरोबर आहे ना? हो, ठीक आहे, जमले इथपर्यंत. हा झाला. आता मी काय म्हणतो, हा रिस्पेक्टिव्हली वेग आहे, वेग गुणला वेळ, इथं 9 सेकंद लागत आहे, वेग गुणला वेळ इथं 10 सेकंद लागत आहे. जमला इथं वेळ, जमली इथं कार्यक्रम. ओके, जमला कार्यक्रम. ओके, म्हणजे मी असं म्हणू का, हे वेग गुणला वेळ आणि हे वेग गुणला वेळ बरोबर आहे, कारण की वेग गुणला वेळ म्हणजे इथे ट्रेनची लांबी किंवा अंतर निघणार आहे, इथं पण इथं वेग गुणला वेळ म्हणजे ट्रेनची लांबी किंवा अंतर निघणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ हे समीकरण बरोबर हेच समीकरण आता इथं लावतो. आता हे सगळं मोडतो, कारण की आपल्याकडे थोडंसं जागेचा अभाव आहे. अभाव नाही त्याचा, मी थोडेसे अक्षर मोठे काढतो ना, त्यामुळे थोडंसं अभाव दिसत आहे. आता पहा, हे समीकरण आहे 9 गुणिला 9a-5/9. इकडे पण 9a-10/9 9a-10/9 गुणला 10. हे काय मित्रांनो, दुसरं काहीच नाही, वेग गुणिला वेळ. इथं पण वेग गुणिला वेळ.
तुम्हाला मी सांगितलं का सांगितलं होतं, कशी ट्रिक लावायची, अंतर बरोबर अंतर. अंतर बरोबर अंतर. अंतर म्हणजे काय तर रेल्वेची इथे लांबी आहे आणि या सिच्युएशनमध्ये काय येतं, हे पहिल्या माणसासोबत आपण इथे कम्पेअर केलं, या सिच्युएशनमध्ये दुसऱ्या माणसासोबत इथे कम्पेअर केलं. दोन्ही ठिकाणी रेल्वेचं अंतर एकच राहणार म्हणून इकडलं रेल्वेचं अंतर बरोबर इकडलं रेल्वेचं अंतर आपण असं केलं. तर हे बिनकामाचं हे मोडतो, हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. मी काय म्हणतो, हे तुमचं इथं असं दिसत नाही, कारण हे असं हे 9 इकडे आणू शकतो का, कारण की तो गुणाकार आहे म्हणून 9 इकडे आणा. हे होते 9 9 81 गुणेला, एक मिनिट, हे 9 9 कट्टे ना, हे 9 9 कट्टे, हे 9 सोबत इथं 9 करा, 9 9 81 ए मायनस 5 9 45. ओके बरोबर, हे 9 इकडे गेले, इकडे या दोघांचाही इथं गुणाकार करा, 9 10 90 ए मायनस 10 10 100. इथून तुमचे काटपीट करा तिथे. 81 इकडे आल्यानंतर इकडे मायनस 81 होऊन जाईल, 90 म्हणून 81 गेले 9 ए, हे प्लस 100 वाली इकडे आल्यानंतर सॉरी मायनस 100 वाली इकडे आल्यानंतर प्लस 100 होईल आणि 100तून 45 गेले 55. ठीक आहे, मोठ्या संख्या चिन्ह प्लस. जमलेपर्यंत 9 ए इज इक्वल टू 45, 9 ए इज इक्वल टू 55. इथून तुमचं निघते ए म्हणजे रेल्वेचा वेग 55/9. लिहा रेल्वेचा वेग 95/9, 55/9, 55/9. नसन दिसत तर मी इथे लिहितो रेल्वेचा वेग 55/9. जमलं इथपर्यंत, बस झालं. हे मोडून टाका आता. म्हणून रेल्वेचा वेग 55/9, रेल्वेचा वेग 55/9. पहिल्या व्यक्तीसोबत कम्पेअर करा, पहिल्या व्यक्तीसोबत रेल्वे कम्पेअर करा. रेल्वेचा वेग मायनस त्या व्यक्तीचा वेग हा झाला याच्यामधला, किती म्हणजे किती येते 5/9, मायनस त्या व्यक्तीचा वेग हा झाला एक संयोग, एकूण वेग त्यांचा, रिलेटिव्हली स्पीड म्हणू शकता आपण मिक्सवाला, कारण की दोनही एकाच दिशेने धावत आहे म्हणून वेग गुणला वेळ, वेळ किती लागत यांना 9 सेकंद. हेच तुमचं काय, तुमचं रेल्वेचं अंतर. वेग गुणला वेळ इज इक्वल टू रेल्वेचं अंतर. हे 9 आहे इथे, 9 9 बरोबर आहे खाली म्हणून वर 9 आणि वर किती 55 मधून 5 गेले 50 इज इक्वल टू गुणेला 9 इज इक्वल टू रेल्वेचं अंतर किंवा एक्स म्हणू शकता. 9 9 कटले 50 तुमचा आन्सर आहे. 50 इज इक्वल टू एक्स किंवा रेल्वेचं अंतर. जमलं इथपर्यंत. चला, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, नक्कीच एक छोटंसं लाईक करा. आणखी थोडं स्पीडनं घ्यायचं का मला ते कमेंट करा, नेक्स्टच्या समोरच्या व्हिडिओजमध्ये मी घेईन स्पीडनं. ओके, थँक्यू.